महत्वाची बातमी म्हणावी घरातल्या महत्वाच्या काही ठिकाणी जे आहे ते आत्ताच हप्ता पाठवण्यास सुरुवात झालेला आहे। वरळीतील एका महिलेचा आपल्याला मेसेज आलेला आहे, तिला 3000 रुपये जे आहे ते लाडकी बहीण योजनेचे मिळालेले आहेत। आम्ही डीबीटीची प्रोसेस सुरू केली होती आणि ऑगस्टला लाभ हा वितरित झाला होता। त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेमध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन 2,63,00,000 झालं होतं। त्या योजना आहे ती आपण ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यामुळे या ज्या स्क्रुटिनीसाठी येणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत, यांना आपण सहकार्य करावं आणि शासन जे काही आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये जे होते आणि त्यांनी तरी सुद्धा लाभ घेतलेला आहे, तर त्या संदर्भातली योग्य ती भूमिका हे शासन घेणार आहे। आपल्या प्रत्येकीला ज्यावेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आनंद होत असतो। राज्यातील 2,52,00,000 बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता एकत्रितरित्या 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आलेला असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट हप्ता मिळणार आहे आणि ज्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे ऑगस्ट हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु मागच्या 2 ते 3 दिवसांपासून यूट्यूबवर ते फेसबुकवरती एक बातमी वाऱ्यासारखी पसरलेली होती की लाडकी बहीण योजना बंद झाली। त्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कुठल्याही योजना बंद केलेल्या नाहीत। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत। अरे बघा लाडक्या बहिणीनं आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही। पुढील 4 वर्ष अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजना सुरू सुद्धा राहणार आहे। बघा आताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणीनं भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कालच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 36 कोटींचा निधी डीबीटी वरती पाठवण्यात आलेला आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आमच्या बहिणींना सक्षम करायचंय, सबल करायचंय। लाडक्या बहिणींच्या करता या महिन्याच्या आम्ही डीबीटी वर पाठवलेले आहे। तर बघा लाडक्या बहिणीनं आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार करण्यासाठी काल 36 कोटींचा निधी डीबीटी वरती पाठवण्यात आलेला होता। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणीनं भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणी सरकारी होत्या, काही लाडक्या बहिणी पेन्शनधारक होत्या, तर काही पुरुषांनी सुद्धा नकली बनावट कागदपत्रे तयार करून या लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेला होता। अशा बोगस कागदपत्रांनी ज्यांनी अर्ज केलेला असेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होणार नाहीत। परंतु ज्या बहिणी गरजू असतील, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत। थेट उपमुख्यमंत्री अंगणवाडी सेविकांनी विरोध केला आहे की आम्ही आता घरी जाऊन सर्वे कसं करायचं, आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू, आपण काळजी करू नका। आम्हाला कुठेही आमच्या लाडक्या बहिणींना नाराज पण करायचं नाही, परंतु लाडक्या बहिणींच्या लाभार्थींच्या बद्दलच्या जे नियम आणि अटी लावलेले आहेत त्याच्यात त्या बसल्या पाहिजेत। मधल्या काळामध्ये माहिती अशी मिळाली की लाडक्या बहिणीच्या नावाखाली काही पुरुषांनी पण पैसे घेतले। मधल्या काळात माहिती अशी आली की काहींच्या घरामध्ये 4 चाकी वाहनं आहेत आणि ते पण लाडक्या बहिणीचे पैसे घेतात। आपण साधारण 2.5 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींना
ही योजना आम्ही खऱ्या अर्थाने आणलेली आहे. तर बघा लाडके बहिणीनं आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणींच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी वाहन नसेल, ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असतील, ज्या बहिणी फक्त एकाच योजनेचा लाभ घेत असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं वय 21 वर्ष पूर्ण असेल आणि 65 वर्षांपेक्षा कमी असेल, अशाच बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तांतर सुद्धा होणार आहे. बघा तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून तुमची चौकशी करण्यात येणार आहे. म्हणजेच तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी आहे का, तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी आहे का, अशा पद्धतीने तुमची चौकशी सुद्धा होणार आहे. परंतु ही चौकशी ऑगस्ट हप्ता सोडल्यानंतर करण्यात येणार आहे. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये अगोदर ऑगस्ट हप्त्याचे पैसे येणार आहेत, त्यानंतर चौकशी करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात येणार आहे. या चौकशी दरम्यान ज्या बहिणी अपात्र ठरतील तर त्यांच्याकडून हे पैसे वसूल केले जातील आणि ज्या पुरुषांनी अर्ज केलेला होता त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे. बघा कालच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील 14,000 पेक्षा जास्त पुरुषांनी चुकीचे कागदपत्रे तयार करून या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला होता. त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1 वर्षांचे 12 हप्त्यांचे टोटल मिळून 18,000 रुपये सुद्धा घेतलेले आहेत. तर अशा पुरुषांवरती राज्य सरकारकडून कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे, त्यांच्याकडून पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, त्याच लाडक्या बहिणींना पुढील 4 वर्ष या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. परंतु लाडक्या बहिणीनं विरोधी पक्षांकडून सत्ताधारी पक्षातील नेत्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी सुद्धा नोंदवल्या जात आहेत की लाडकी बहीण योजना बंद करतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लाडकी बहीण योजना बंद करणार आहेत. परंतु कोणत्याही लाडक्या बहिणींनी घाबरायचं नाही. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे. म्हणजेच ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, त्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. परंतु ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील, ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, अशा बहिणींकडून पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहे. त्यामुळे ज्या बहिणी पात्र असतील त्यांनीच या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. आपला अर्ज अंगणवाडी सेविकांकडे सरेंडर सुद्धा करायचा आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये पात्रतेमध्ये बसत नसतील त्या लाडक्या बहिणींनी आपला अर्ज सरेंडर सुद्धा करायचा आहे. बघा लाडक्या बहिणीनं काही महत्त्वाचे मुद्दे होते, आता आपण सर्व महत्त्वाचे मुद्दे बघितलेले आहेत. आता आपण ऑगस्ट हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तांतर होईल, कोणत्या बँकेमध्ये विस्तांतर होणार आहे, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना जुलै हप्ता मिळालेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे येणार आहेत का, फक्त ऑगस्ट हप्ता येणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे. जर तुम्ही 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला पुढील 4 वर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु लाडकी बहिणीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या 4 वर्षांसाठी जो लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा निधी आहे तर या निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणीनं 36,000 कोटींचा निधी या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांसाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला रक्षाबंधनच्या अगोदर 2 दिवस तुमच्या खात्यामध्ये जुलै हप्ता विस्तांतर करण्यात आलेला होता. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधन चोळणी सोडण्यात सुद्धा आलेली होती. परंतु भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधन चोळणी आलेली नव्हते. त्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधन चोळणी आणि ऑगस्ट हप्ता एकत्रितपणे विस्तांतर सुद्धा होणार आहे. परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधन चोळणी आलेली असेल त्यांच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट हप्ता विस्तांतर होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळालेला नसेल, जुलै हप्ता मिळालेला नसेल आणि आता ऑगस्ट हप्ता अजून त्यांच्या खात्यामध्ये आलेला नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये 3 हप्त्यांचे पैसे
एकत्रितरित्या विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु काही लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता 500 रुपये, काही लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता 1000 रुपये, तर काही लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे विस्तार होईल, तर काही लाडक्या बहिणींना आज 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तर आता आपण बघून घेऊयात की कोणत्या बहिणींना 500 रुपये, कोणत्या बहिणींना 1000 रुपये, कोणत्या बहिणींना 1500 रुपये आणि कोणत्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता हा 100% विस्तार होणार आहे। लाडक्या बहिणींना वाटलं होतं की जुलै आणि ऑगस्ट हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र येतील, परंतु राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी राज्य सरकारकडे निधीची उपलब्धता नव्हती। त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये फक्त जुलै हप्ता सोडण्यात आला आणि आजपासून ऑगस्ट हप्ता सुद्धा सोडण्यात येणार आहे। परंतु ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं आज कोणाला पैसे मिळणार आहेत, उद्या कोणाला पैसे मिळणार आहेत आणि परवा दिवशी कोणाला पैसे मिळणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, कारण सरकारी योजनांचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा होतच असतात। बघा ज्या बहिणी सरकारी असतील, ज्या बहिणी शेतकरी बहिणी असतील, त्या शेतकरी बहिणींना माहिती असेल की नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा, संजय गांधी निराधार योजना, श्रावण योजना, विधवा पेन्शन योजना अशा ज्या सरकारी योजना आहेत, तर या सर्व सरकारी योजनांचे पैसे बहिणींच्या आधार कार्डच्या आधारावरती त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर सुद्धा होतच असतात। त्यामुळे ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळवायचा असेल त्या लाडक्या बहिणींनी आपला आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल त्यांचा अर्ज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेला आहे, त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणीनं कोणाला पैसे मिळणार आहेत ते सुद्धा बघितलेलं आहे। आता आपण मागील पैसे मिळणार आहेत का त्याविषयी सुद्धा बघून घेऊया, त्यानंतर जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत। बघा लाडक्या बहिणीनं जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगत आहे ते सुद्धा तुम्ही ऐकायचं आहे, अन्यथा तुमच्या शेजारच्या काकूला पैसे येतील, समोरच्या ताईला पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये हे पैसे विस्तार होणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांना पैसे यावेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला सुद्धा पैसे यावेत, तर तुम्ही 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। जर तुम्ही तुमचा 2 मिनिटाचा वेळ काढला आणि हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला दुसरे व्हिडिओ पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणीनं राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी, राज्यातील गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना, त्या लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण सुद्धा होऊन गेलेलं आहे। आतापर्यंत 1 वर्षांचे सर्व लाडक्या बहिणींना 18,000 रुपये विस्तार सुद्धा झालेले आहेत। परंतु ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील हप्त्यांचे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं जर तुम्हाला अर्धवट पैसे आलेले असतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती जाऊन तक्रार नोंदवायची आहे। त्यानंतर तुमचा अर्ज चेक केला जाईल, पात्रतेमध्ये बसत असेल तर मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा लाडक्या बहिणीनं आता आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघितले आहेत। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून ऑगस्ट हप्ता कधी येईल, ऑगस्ट हप्त्याचे पैसे कधीपासून विस्तार होतील आणि काही लाडक्या बहिणी असं पण विचारत होत्या की ऑगस्ट हप्ता 1500 रुपयाप्रमाणे मिळणार आहे की ऑगस्ट हप्ता 2100 रुपयाप्रमाणे मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही, तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयाप्रमाणे हप्ता येणार नाही, तुम्हाला सध्याच्या स्थितीला म्हणजेच अजून 1 वर्ष 1500 रुपयाप्रमाणे हप्ता
हप्ता मिळेल पुढच्या अर्थसंकल्पामध्ये याच्यावरती निर्णय घेतला जाईल। त्यानंतर तुम्हाला 21 रुपयाप्रमाणे हप्ता देण्यात येईल अशा पद्धतीची माहिती आदित्य तटकरे मॅडमने दिलेली आहे। परंतु जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तो सर्व लाडक्या बहिणींना मिळत राहील। पुढील 4 वर्ष अशाच पद्धतीने विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट सुद्धा केलेल्या होत्या की आमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे अजून विस्तार सुद्धा झालेले नाही। तर बघा लाडक्या बहिणीनं ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब होते त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली होते। या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तार करण्यात येणार होते। परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये निराशा सुद्धा पसरलेली होती। त्यावर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेली आहे की लवकरच गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे। तर ही पडताळणी लवकरच पूर्ण होईल। ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार केला जाईल आणि ज्यांना जुलै हप्ता मिळालेला नव्हता त्यांना जुलै आणि ऑगस्ट हप्त्याचे पैसे एकत्र विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिना अखेरीस बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होईल, कारण प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो। त्यामुळे ऑगस्ट हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होईल, म्हणजेच 28 ऑगस्ट 29 ऑगस्ट 30 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्ता विस्तार होणार आहे। परंतु तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तरच पैसे येणार आहेत, कारण राज्य सरकारकडून कसून चौकशी सुद्धा सुरूच आहे। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।